विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पाठात आपण मार्च 2020 आपल्या मराठी विषयाची कृतीपत्रिका सोडवत असताना विभाग 1 जो गद्यावर आधारित होता त्यासंबंधी तुम्हाला मार्गदर्शन केलेले आहे. आजच्या पाठात आपण तीच कृतीपत्रिका, त्या कृतीपत्रिकेतील विभाग 2 म्हणजे पद्य विभाग यावर आज आपण चर्चा करणार आहोत. प्रथमतः पद्य विभागासाठी असणाऱ्या कृतींचे स्वरूप आणि त्या अनुषंगानं ठेवलेले गुण याचा आपण आजच्या पाठामध्ये विचार करणार आहोत. तर मित्रांनो, पद्यपाठासाठी एकूण गुण आहेत 16. लक्षात ठेवा, एकूण गुण 16. तर या 16 गुणांची विभागणी कशी असेल ते बघा. प्रश्न क्रमांक 2 मध्ये अ आणि आ असे 2 उपप्रश्न असतील. उपप्रश्न अ मध्ये पठित पद्य म्हणजे पाठ्यपुस्तकातील कोणतीही एका कवितेवर आधारित वेगवेगळ्या प्रकारे कृती विचारल्या जातील. त्यासाठी एकूण 8 गुण दिलेले असतील. या 8 गुणांची विभागणी पुढील प्रमाणे असेल. त्यामध्ये आकलन कृतीसाठी 2 गुण, आणखीन आकलन कृतीसाठी 2 गुण म्हणजे 4 गुण झाले, आणि त्यानंतर कवितेतील दिलेल्या कोणत्याही 2 ओळींचा सरळ अर्थ सांगा त्यासाठी 2 गुण, आणि काव्य सौंदर्य यासाठी असतील 2 गुण. एकूण जो अ हा उपप्रश्न आहे त्यामध्ये तुम्हाला एक प्रश्नपत्रिकेमध्ये, त्या कृतीपत्रिकेमध्ये सरळ एक कविता दिलेली असेल आणि त्या कवितेच्या आधारे या सर्व कृती तुम्हाला 8 गुणांसाठी सोडवायच्या असतील. या ठिकाणी काव्य सौंदर्यामध्ये संबंधित कवितेतील कोणत्याही 2 ओळी विचारल्या जातील. लक्षात ठेवा, त्याच दिलेल्या कवितेतील 2 ओळी काव्य सौंदर्या संबंधी विचारलेल्या असतील. लक्षात ठेवा, हा जो प्रश्न अ आहे, अ या प्रश्नाला कोणताही विकल्प नसेल, पर्याय नसेल. म्हणजे जी एक कविता दिलेली असेल त्या एका कवितेवर वरील सर्व कृती विचारलेल्या तुम्हाला सोडवाव्या लागतील. म्हणजे पद्य विभागातील 16 गुणांपैकी अ या उपप्रश्नाला 8 गुण कशी विभागणी झालेली आहे हे आपण बघितलेलं आहे. बघा, नंतर विभाग 2 म्हणजे प्रश्न क्रमांक 2 आ यामध्ये तुम्हाला 4+4 असे 2 प्रश्न विचारले जातील. म्हणजे 4 गुणांची एक कृती आणि दुसरी 4 गुणांची अशी 8 गुणांसाठी 2 स्वतंत्र कृती विचारल्या जातील. आता त्यामध्ये कवितेवरील आधारित कृती बघा, आ यामध्ये कवितेवरील आधारित कृती, या ठिकाणी तुम्हाला प्रत्यक्ष कविता दिली जाणार नाही. तर कोणत्याही 2 विचारलेल्या कविता असतील, त्या 2 कवितांपैकी एका कवितेवर प्रश्न विचारले जातील. त्यासंबंधी सूचना कशी असेल तर लक्षात घ्या की खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा, गुण 4. बघा, 2 पैकी 1 की खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा, एकूण गुण 4. कविता किती विचारलेली असतील? 2. आपल्याला एका कवितेखालील कृती सोडवायची आहे. बघा, आता त्यामध्ये मुद्दे कोणते आहेत, या 4 गुणांसाठी कोणते मुद्दे असतील, जेव्हा तुम्ही अभ्यास कराल तर अभ्यास करत असताना या मुद्द्यांचा विचार करून अभ्यास तुम्हाला करावा लागेल. बघा, कोणकोणत्या गोष्टी बघाव्या लागतील तर 1. प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री एका गुणासाठी प्रश्न असेल. दुसरा मुद्दा, प्रस्तुत कवितेचा विषय एका गुणासाठी. तिसरा मुद्दा,
प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. 2 गुण लक्षात घ्या, नीट समजून घ्या, लक्षात घ्या. चुकून जर अशा प्रकारे कृती सोडवायला आली काय, तसं जी कविता असेल त्या विचारलेल्या त्या कवितेतील कोणतेही 2 शब्द विचारले जातील आणि त्या शब्दांचे तुम्हाला फक्त अर्थ लिहायचे आहेत. एका शब्दाला 1 गुण, असे 2 गुणांसाठी 2 शब्द अर्थासाठी तुम्हाला दिलेले असतील. चौथा मुद्दा, प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश 2 गुणांसाठी. 5वा मुद्दा, प्रस्तुत कवितेतील भाषिक वैशिष्ट्ये 2 गुणांसाठी. नंतर 6वा मुद्दा, कवितेतील दिलेल्या ओळींचा सरळ अर्थ 2 गुणांसाठी. नंतर कवितेतून व्यक्त होणारा विचार 2 गुणांसाठी. कविता आवडण्याचे वा न आवडण्याचे कारण 2 गुणांसाठी विचारलं जाईल. म्हणजे 4 गुणांसाठी विचारला जाणारा प्रश्न किंवा कृती एवढ्या मुद्द्यांना धरून, यापैकी सगळे मुद्दे येणार नाहीत, कोणतेही 4 गुणांसाठी यातले मुद्दे तुम्हाला विचारले जातील. तसं पाहिलं तर गुणांची बेरीज होते 14. 14 पैकी जे मुद्दे आहेत या मुद्द्यांपैकी 4 गुणांसाठी कोणतेही तुम्हाला मुद्दे विचारले जातील, लक्षात ठेवा. म्हणजे आ मधला पहिला प्रश्न झाला आणि नंतर आ मधला दुसरा 4 गुणांसाठी विचारली जाणारी कृती लक्षात घ्या. कोणती? की काव्यपंक्तीचे रसग्रहण करा. 4 गुणांसाठी, नाही का. बघा, पहिला प्रश्न त्यामध्ये 8 गुण. नंतर दुसरा प्रश्न आ, त्याला 4 गुण, म्हणजेच 8 4 12 गुण झाले. आणि आ मधली दुसरा प्रश्न की काव्यपंक्तीचे रसग्रहण करा, 4 गुण. आता लक्षात ठेवा की हा प्रश्न ज्या कवितेमधून विचारला जाणार आहे, मग जो 2 मधली जी अख्खी कविता तुम्हाला दिलेली असेल किंवा आ मध्ये ज्या 2 कविता ती सोडून पाठ्यपुस्तकातील कविता रसग्रहणासाठी दिलेली असेल, त्या कवितेतील रसग्रहणास अनुकूल अशा 2 किंवा 4 ओळी दिलेल्या असतील. लक्षात घ्या, रसग्रहणासाठी म्हणजे ही 4थी कविता झाली. एकूण 7 कविता आहेत. या 7 कवितांपैकी तुम्हाला 4 कविता वेगवेगळ्या प्रकारच्या कृतींसाठी विचारल्या जातील. आता ही रसग्रहणासाठी विचारली जाणारी कविता, त्या कवितेतील ओळी, कविता स्वतंत्र असेल, त्यामुळं त्यातल्या 2 किंवा 4 ओळी आलेल्या असतील आणि त्या ओळींवर तुम्हाला रसग्रहण म्हणून विचारलं जाईल, लक्षात घ्या. असे एकूण 16 गुण पद्य विभागासाठी असतील. म्हणजेच पाठ्यपुस्तकात असणाऱ्या एकूण पद्यपाठापैकी कोणत्याही 4 पद्यपाठांवर आधारित वेगवेगळ्या प्रकारे कृती विचारल्या जातील. तर मित्रांनो, चला तर बघूया मार्च 2020 कृतीपत्रिकेतील विविध सोडवलेल्या कृतींकडे. तर मित्रांनो, लक्षात घ्या. बघा, ज्यावेळेला गद्यामध्ये मी प्रत्यक्ष स्वहस्ते तुम्हाला ती कृतीपत्रिका सोडून दाखवलेली होती, त्याचप्रमाणे पद्य विभाग देखील तशाच पद्धतीनं तुमच्यासमोर हा सोडून दिलेला आहे. बघा, विभाग 2 पद्य, यासाठी मी सांगितलं 8 गुणांसाठी तुम्हाला जी कविता दिली जाते ती या ठिकाणी आश्वासक चित्र ही कविता दिलेली आहे आणि त्या कवितेवर आधारित अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कृती विचारलेल्या आहेत. बघा, तर प्रश्न 2 काय सूचना आहे बघा, की कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यातला बघा, उत्तरे लिहा. काय? उत्तरे लिहा. त्यातला पहिला आकडा कुठला? की प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश. आश्वासक चित्र लक्षात घ्या की प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश अर्थात स्त्री पुरुष समानता. दुसरा आकडा आहे बघा, मुलगा खेळत असलेला खेळ. कवितेमध्ये सांगितल्याप्रमाणे मुलगा जो खेळ खेळतोय तो कोणता बरं? की चेंडू उंच उडून पुन्हा झेलण्याचा. अशा पद्धतीनं 2 प्रश्न या ठिकाणी आलेले आहेत.
नंतरचं हे आकलन कृतीवर आधारित. तसेच दुसरे 2 आकलन कृतीवर आधारित 2 प्रश्न बघा. कोणते की चौकटी पूर्ण करा. की घराच्या झरोक्यातून पाहणारी अर्थात कोण, या कवयित्री. नंतर दुसरा आकडा आहे चेंडूचे कसब दाखवणारा अर्थात मुलगा. बघा 4 गुण म्हणजे आकलन कृतीवर आधारित असलेले हे 4 गुण आहेत. नंतर 2 मध्ये तिसरा आकडा कुठला येतो बघा. तर खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. खालील काव्यपंक्तीचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा. की ओळी कोणत्या आहेत बघा. की बाजूला खेळतोय मुलगा हातात चेंडू घेऊन खूप उंच उडून चेंडू नेमका झेलतो तो हातात. आता वास्तविक पाहिला तर सरळ अर्थ म्हणजे 2 ओळींचाच अर्थ या ठिकाणी होईल. कोणता की एक मुलगा आपल्या हातात चेंडू घेऊन तो उंच उडवत आहे आणि पुन्हा नेमका हातात झेलण्याचा तो खेळ खेळत आहे. परंतु लक्षात घ्या मित्रांनो की 2 गुणांसाठी हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळं थोडक्यात की साधारण त्या ओळींच्या अगोदर किंवा कवितेची पार्श्वभूमी लक्षात घेऊन त्याला जोडून हे उत्तर तुम्ही लिहायचं आहे. ते सरळ अर्थ लिहायचं आहे. कसं उत्तर लिहिलं बघा. की प्रस्तुत कवितेत कवयित्री नीरजा यांना आपल्या घराच्या खिडकीतून एक दृश्य दिसत आहे. एक मुलगी दुपारच्या तापलेल्या उन्हाच्या आडोशाला बसून भातुकलीचा खेळ खेळते आहे. त्याचवेळी बाजूला असलेला एक मुलगा आपल्या हातात चेंडू घेऊन तो उंच उडवत आहे आणि पुन्हा नेमका हातात झेलण्याचा खेळ खेळतो आहे. लक्षात घ्या सरळ अर्थ 2 गुणांसाठी 6 गुण झाले. नंतर बघा काव्य सौंदर्य. मी सांगितलं की 8 गुणांसाठी विचारला. कवितेच्या आधारे या कृती सोडवायच्या आहेत. अशी कृती काव्य सौंदर्य. त्यासाठी सूचना दिल्या की खालील काव्यपंक्तीतून व्यक्त होणारे अर्थ सौंदर्य स्पष्ट करा. ओळी दिलेल्या असतील त्याच कवितेतल्या आणि त्यातला अर्थाच्या दृष्टीनं हे अर्थ सौंदर्य स्पष्ट करायचं आहे. बघा कोणत्या ओळी आहेत बघा दिल्यात. की तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. तू भाजी बनव छानपैकी पाल्याची. ती म्हणते मी दोन्ही करू शकते एकाच वेळी, तू करशील. अशा या ओळी या ठिकाणी दिलेल्या आहेत. त्याचं उत्तर बघा. की आपण अर्थसौंदर्य बघतोय की कवयित्री नीरजा यांच्या आश्वासक चित्र या कवितेतून स्त्री पुरुष समानतेचे आश्वासक चित्र मांडलेले आहे. भातुकलीचा खेळ खेळणाऱ्या मुलीचे लक्ष जेव्हा बाजूला चेंडू खेळणाऱ्या मुलाकडे जाते तेव्हा आपल्या मांडीवरील बाहुलीला बाजूला सारत आणि ती त्याच्याकडे जाऊन ती चेंडू मागते तेव्हा मुलगा तिला हिणवून म्हणतो तू छानपैकी पाल्याची भाजी बनव. तेव्हा ती आत्मविश्वासाने त्याला सांगते की मी स्वयंपाक करणे व चेंडू उडवणे हे दोन्ही एकाच वेळी करू शकते, परंतु हे तुला जमेल का. तिच्या या उद्गारातून स्त्रीचा आत्मविश्वास व सामर्थ्य याची जाणीव होते. कारण 2 गुणांसाठी असलेली ही कृती होती. साधारण त्याला साजेसं असं उत्तर आपण या ठिकाणी दिलेलं आहे. नंतर बघा या ठिकाणी संपला 8 गुणांसाठी. आता मध्ये 4-4 मार्कांच्या 2 कृती. त्यातली पहिली कृती कोणती विचारली बघा. कारण ज्या पद्धतीनं पत्रिकेमध्ये जो प्रश्न विचारलेला आहे त्यालाच अनुसरून त्यालाच धरून तसंच उत्तर या ठिकाणी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे. की खालील मुद्द्यांच्या आधारे कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. कविता किती दिल्यात 2. कोणकोणत्या. एक उत्तम लक्षण किंवा खोद आणखी थोडेसे. मुद्दे कोणते दिलेत ते बघा. म्हणजे मी या ठिकाणी लक्षात तुम्हाला एकाच कवितेसंबंधी कृती सोडवायच्या आहेत. या ठिकाणी विकल्प पण घेतलेला आहे मी. म्हणजे एकाच वेळेला तुम्हाला 2 कवितेचा अभ्यास करता येईल. त्या अनुषंगानं मी या पद्धतीनं या कृती सोडवलेल्या आहेत. बघा आपण पहिल्यांदा एकच कविता उत्तम लक्षण पहिल्यांदा बघू. नंतर खोद आणखी थोडेसे. तर उत्तम लक्षण कविता बघत असताना प्रस्तुत कवितेचे कवी आणि कवयित्री. कोण कवी. संत रामदास. कवितेचा विषय कोणता आहे. तर आदर्श व्यक्तीची लक्षणे. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे. बघा काय कारण सांगितलेलं आहे ते. की उत्तम लक्षण या उपदेशपर रचनेतून संत रामदासांनी आदर्श व्यक्तीची लक्षणे सांगताना माणसाने आपल्या वर्तनातील कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे स्पष्ट केले आहे. संत रामदास यांनी केलेल्या उपदेशाच्या वाटेवरून चालल्यास आपला लौकिक वाढेल. शांत रसाची अनुभूती देणारी प्रस्तुत रचना आहे. तत्कालीन मराठी भाषेचा गोडवा व आंतरिक लय यामुळे ही रचना वैशिष्ट्यपूर्ण झाली आहे. त्यामुळे ही कविता मला मनापासून आवडते. ही कविता
अथवा न आवडण्याची कारण या ठिकाणी सांगितलेली आहे. नंतर कविता जी दुसरी आहे याच मुद्द्यांना धरून ते उत्तर कसं लिहिलेलं आहे ते बघा, की खोद आणखी थोडेसे. प्रस्तुत कवितेचे कवी कवयित्री कोण? आसावरी काकडे. कवितेचा विषय जीवनात प्रयत्न आणि सकारात्मकता यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, हा विषय कवितेचा. कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे बघा, कवयित्री आसावरी काकडे यांच्या खोद आणखी थोडेसे या कवितेतून श्रमाचे कष्टाचे महत्त्व अधोरेखित केलेले आहे. त्यामुळे मनावरील नैराश्याचे मळफ दूर होऊन कष्टातच यशाचे गमक दडलेले आहे ही गोष्ट मनाला पटते. त्यामुळे निराशेने ग्रस्त मनाला नवी उभारी ही कविता देते. एक विद्यार्थी म्हणून मला देखील जास्तीत जास्त अभ्यास करण्याची प्रेरणा ही कविता मला देते, म्हणून ही कविता मला खूप खूप आवडते. या ठिकाणी लक्षात घ्या की आवडण्याचे व न आवडण्याचे कारण म्हटलं आहे. एखाद्या विद्यार्थ्यांनी काही कारणामुळे ही मला कविता आवडली नाही, परंतु ते स्पष्ट कारण यामध्ये द्यायला पाहिजे. परंतु मित्रांनो, एकच गोष्ट या ठिकाणी सांगेन की न आवडण्याच्या कारणाकडे जाण्यापेक्षा आपल्याला ही कविता का आवडली, कारण तुम्हाला स्वातंत्र्य आहे, लक्षात घ्या. कारण कोणाच्या मनाला कोणता विचार भावेल अथवा भावणार नाही, नाही का. परंतु एक आपल्याला गुणांच्या दृष्टीने विचार केला तर ही कविता आपल्याला आवडली, हीच गोष्ट गृहीत धरून आपल्याला त्याचं उत्तर लिहायचं आहे. लक्षात घ्या की यानंतर बघा, या पद्यपाठातील शेवटची कृती जी आहे 4 गुणांसाठी. कोणती? की रसग्रहण. मी तुम्हाला सांगितलं की या वरती 3 कविता वेगवेगळ्या झाल्या, ही 4थी कविता आहे आणि या 4थ्या कवितेतील कोणत्याही 2 किंवा 4 ओळी तुम्हाला दिलेल्या असतील रसग्रहणासाठी. कोणत्या ओळी आहेत बघा, की वस्तू. धामणस्कर यांची वस्तू ही कविता रसग्रहणासाठी त्यातल्या काही ओळी दिलेल्या आहेत, की वस्तूंना मनही नसेल कदाचित, वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात, या ओळीत. आता रसग्रहण करत असताना मित्रांनो लक्षात घ्या की साधारणपणे 3 मुद्दे डोक्यामध्ये ठेवा, विचारात घ्या आणि 3 मुद्द्यांना धरून अनुसरून तुम्हाला तिथे मुद्दे देणार नाहीत, लक्षात घ्या. जसं मगाशी वरच्या प्रश्नामध्ये मुद्दे दिले होते की त्यांना धरून तुम्हाला ती कृती सोडवायची, इथे मुद्दे देणार एकदम रसग्रहण करा. मग रसग्रहण करत असताना हे 3 मुद्दे जर लक्षात घेतलेत तर आपल्याला रसग्रहण करणं सोपं जाईल. पहिलं आहे आशय सौंदर्य. आशय सौंदर्याच्या बाबतीत लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटतं आपण काय लिहितो, नाही का. आशय सौंदर्य म्हणजे काय, काव्य सौंदर्य म्हणजे काय, भाषिक सौंदर्य म्हणजे काय. तर आशय सौंदर्याचा विचार करताना कोणती गोष्ट लक्षात घ्यायची आहे, की ज्या वेळेला आपण कविता पद्यपाठ बघतो, पद्यपाठामध्ये ते कवी असतील, कवयित्री असतील, त्यांची वरची माहिती दिलेली असते सुरुवातीला, आणि त्या माहितीच्या खाली कवितेचा आशय दिलेला असतो. लक्षात घ्या, कवितेतून दिला जाणारा संदेश त्या ठिकाणी दिलेला असतो. कवितेतून व्यक्त होणारा जो काही गर्भितार्थ, मतितार्थ, कवितेला त्याच्यातून नेमकं काय सांगायचं आहे हा भाव त्या 2-4 ओळीमध्ये दिलेला असतो. त्याचा आधार घ्या आणि हे आशय सौंदर्य तुम्हाला लिहायचं आहे. लक्षात घ्या की बघा, मी आशय सौंदर्यामध्ये कोणते मुद्दे या ठिकाणी उत्तर कसं लिहिले बघा. कवी द.भा. धामणस्कर यांच्या वस्तू या कवितेतून निर्जीव वस्तूंनाही मानवी भावभावना असतात. वस्तूंचे आपल्या आयुष्यातील मोल जाणून घेऊन त्यांच्याप्रती माणसाने कृतज्ञतापूर्ण व्यवहार करावा. निर्जीव वस्तूशी मानवी भावना जोडली गेल्याने आपल्या भावनिक बंधांचीच जपणूक प्रत्येकाने करावी. वस्तूंशी प्रेमाने, स्नेहाने वागावे, हा संदेश या कवितेतून दिले गेलेला आहे. आशय सौंदर्य. नंतर काव्य सौंदर्य. काव्य सौंदर्य म्हणजे ज्या तुम्हाला ओळी दिलेल्या असतील प्रत्यक्ष रसग्रहणासाठी, त्या ओळींना धरून दिलेला सरळ अर्थ, त्या अर्थाला धरून आपल्याला काव्य सौंदर्य या ठिकाणी लिहायचं आहे. बघा, काव्य सौंदर्य कसं बघा, वरच्या ओळी जर लक्षात घेतल्या आपण तर त्यांना धरून आपण काव्य सौंदर्य केलेलं आहे. की बघा, खरं तर आपण वापरत असलेल्या वस्तू निर्जीव असतात, अनेक प्रकारे त्या आपली सेवा करतात. माणूस मात्र त्यांना निर्जीव असल्यासारखेच निर्दयतेने वागवतात. कवी मनाला हीच गोष्ट खटकते. कवी म्हणतात की वस्तूंना जरी माणसांप्रमाणे मन नसले तरी त्यांनाही मन आहे असे समजून त्यांना वागवले तर त्या प्रचंड सुखावतात. येथे वस्तूंबरोबर भावनिक बंध जोडले गेले आहेत. बघा,
नंतर शेवटी भाषिक सौंदर्य. लक्षात घ्या की प्रत्येक कविता जर बघितली आपण तर भाषेच्या दृष्टीनं आपल्याला त्या कवितांमध्ये वेगळं पण जाणवतं. बघा मग कवी किंवा कवयित्रीनं त्या कवितेमध्ये वापरली साधी सरळ अशी भाषा, त्यातून उदात्त मांडलेला विचार तो भावतो मनाला भाषिक सौंदर्याच्या दृष्टीनं. किंवा काही कवितांमध्ये वेगवेगळ्या अलंकारांचा उपयोग केलेला असतो. तर कधी रूपक अलंकाराचा वापर, कधी दृष्टांत अलंकाराचा वापर, बऱ्याच वेळेला यमक अलंकाराचा वापर. यमक अलंकाराचा वापर केल्यामुळे एक प्रकारचे कवितेला गेयता अशी प्राप्त होते, त्यामुळे ती कविता मनाला भावते. विशिष्ट वृत्तांचा वापर केलेला असतो नाही का. विशेषतः जर अगोदर बघितले आपण की जे पांडित्य कवी विशिष्ट वृत्तामध्ये लिहिलेली कविता बघा, तर त्या दृष्टीनं कवितेतील भाषिक सौंदर्य कोणतं हे तुम्हाला फक्त त्या ठिकाणी सांगायचं आहे. तर बघा या ठिकाणी सांगितलं की प्रस्तुत ओळींमधून चेतन गुणोक्ती अलंकार साधलेला आहे. अतिशय साध्या सोप्या भाषेतून संवेदनशील मनाला स्पर्श करून जाणारा अनोखा आशय कवीने यात मांडला आहे. मुक्त छंदातील या पद्यपंक्तीतून कवी मनाच्या भावना निवेदनाच्या स्वरूपात या ठिकाणी व्यक्त झालेल्या आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी 4 गुणांसाठी रसग्रहण मी थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला केलेलं आहे. तर पुन्हा बघा की आपण या ठिकाणी प्रत्यक्ष बोर्डामध्ये वापरला जाणारा जो पत्रिका असते, एक डमी उत्तरपत्रिका घेऊन कशी मांडणी केलेली आहे, कसं लेखन केलेलं आहे याचं देखील तुम्हाला या निमित्तानं मार्गदर्शन मित्रांनो होईल झालेलं असेल. तर कल्पना आहे की दिवाळीचा मित्रांनो सण आहे नाही का, आणि तो लक्षात घेऊनच अशा प्रकारचा पाठ हा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. एक दिवाळी या सणाचा तुम्ही देखील आनंद घेत तुम्ही हा पाठ अभ्यासा. तुम्हाला निश्चित परीक्षेच्या दृष्टीनं तुम्हाला फायदा होईल. पुढच्या पाठामध्ये पुढचा व्हिडिओ जो असेल याच 2 मार्च 2020ची उत्तरपत्रिका घेऊन एक स्थूल वाचन आणि व्याकरण हा घटक घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर मी येणार आहे. तर मित्रांनो हा दिवाळीचा सण सर्व तुम्हाला तुमच्या कुटुंबियांना ही दिवाळी आनंदाची, समृद्धीची, भरभराटीची तसेच आरोग्यदायी ही दिवाळी जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो मित्रांनो. आणि या ठिकाणी इथेच थांबतो मित्रांनो. धन्यवाद.